नमस्कार मित्रांनो, मी अनुराधा. आत्तापर्यंत तुम्ही माझा फक्त आवाज ऐकलाय, पण आज विचार केला की आपण समोर येऊया आणि काहीतरी छान समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर माझ्या व्हिडिओजमध्ये तुम्ही आत्तापर्यंत बघितलं की मी अद्वैत वेदांताबद्दल बोलत राहते. म्हणजेच काय की अद्वैत वेदांत आपल्याला सांगतं की अंतिम सत्य हे एकच आहे, ते म्हणजे शुद्ध चैतन्य, प्युअर कॉन्शियसनेस, तो प्युअर अवेअरनेस. पण कॉन्शियसनेस म्हणजे नक्की काय हे आज आपण सिम्पल टर्ममध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करूया. सो अद्वैत वेदांत आपल्याला काय सांगतं की एकच अल्टिमेट ट्रूथ आहे, ते म्हणजे कॉन्शियसनेस, तो आत्मा किंवा ते शुद्ध चैतन्य. कन्सिडर करा की कॉन्शियसनेस हेच सगळं काही आहे. ओके, कॉन्शियसनेस. आता कॉन्शियसनेस म्हणजे नक्की काय की कॉन्शियसनेस हा आपल्या एक्झिस्टन्सचाच आधार आहे. कॉन्शियसनेस म्हणजे काय की आपली जाणून घेण्याची भावना किंवा काहीतरी समजून घेण्याची भावना किंवा आपला तो अवेअरनेस, ज्याच्यामध्ये आपण सगळे एक्सपिरियन्सेस फील करत असतो. ओके, सो जेव्हा हा कॉन्शियसनेस, हा जो प्युअर कॉन्शियसनेस आहे किंवा डिवाइन कॉन्शियसनेस आहे, हा स्वतःला एक्सप्रेस करतो. ओके, एक्सप्रेस करतो तेव्हा तो सेल्फ अवेअर होतो. ओके, आणि जेव्हा तो सेल्फ अवेअर होतो किंवा सेल्फ अवेअरनेसमध्ये येतो तेव्हा तो बनतो जीवात्मा, म्हणजे जे की आपण आहोत. आणि तेव्हा तयार होते आयची भावना. आय म्हणजे काय की अहमभाव, म्हणजे काय की अहंकार, म्हणजे काय की आपण स्वतःला सगळं मन, बुद्धी, विचार हे समजायला लागतो. आणि अद्वैत वेदांतानुसार हेच आहे फॉल्स आयडेंटिफिकेशन, जे आपण स्वतःची ओळख चुकीची करून घेतो. आपण काय आहोत? आपण शुद्ध चैतन्य किंवा तो प्युअर कॉन्शियसनेस आहोत, पण आपण ह्या आयच्या भावनेमुळे किंवा सेल्फ आयडेंटिफिकेशनमुळे आपण सगळ्या गोष्टी स्वतःला अटॅच करून घेतो. आपलं मन, बुद्धी, विचार, म्हणजे काय की कन्सिडर करा की माझी फॅमिली, माझं करिअर, माझे प्रॉब्लेम्स, माझं दुःख, हे सगळं आपण अटॅच करत राहतो आणि तिथून सुरू होते सफरिंग. आणि हेच अद्वैत वेदांतानुसार मेन कारण आहे तुमच्या सफरिंगचं किंवा दुःखाचं. आणि जेव्हा तुम्ही हे आयडेंटिफिकेशन बाजूला करता आणि तेव्हा जेव्हा तुम्ही स्वतःची खरी ओळख समजता तेव्हा सुरू होते ॲक्च्युअल लाईफ. याच्यावरती विचार करा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा आणि कमेंटमध्ये मला तुमच्या ओपिनियन्स सांगा. थँक्यू. बाय बाय.